आणि एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। माटुंग्याजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानं रेल्वे विस्कळीत झाल्याची माहिती आहे। सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल सध्या 15 मिनिटं उशिरानं धावतात। तर ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। माटुंग्याजवळ एका घराचं बांधकाम सुरू असलेले बांबू हे ओव्हरहेड वायरवर पडले, त्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक सध्या विस्कळीत झाली आणि हे बांबू हटवण्याचं काम आणि रेल्वे सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय। तर हे काही दृश्य आपण पाहतो आहोत। इमारतीचं बांधकाम सुरू आहे, दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यासाठी लावण्यात आलेले बांबू हे रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्याचं दिसतंय आणि हे बांबू आता हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान हे बांबू ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक सध्या 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। तर हे काही दृश्य आपण पाहतो आहोत। सकाळच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघालेले नागरिक मात्र रेल्वे वाहतूक उशिरानं सुरू असल्यानं त्यांना रेल्वेतून ट्रॅकवर उतरून ते चालत जाताना दिसतायत, रेल्वे स्टेशन गाठताना दिसतायत। मात्र आपण पाहतोय की इकडे कशा प्रकारे हे बांबू ओव्हरहेड वायरवर पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। 15 मिनिटं उशिरानं सध्या मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय। एका इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू असताना हे बांबू ओव्हरहेड वायरवर पडल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, आपण पाहतोय की नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। बांबू पडल्यामुळे रेल्वेची वाहतूक सध्या उशिरानं सुरू आहे। नक्कीच ज्या पद्धतीनं मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती आता काहीशी विस्कळीत झाली आपण म्हणू शकतो, कारण का ओव्हरहेड वायरवरती बांबू कोसळलेला आहे, त्यामुळे जवळपास 15 ते 20 मिनिटं वाहतूक जी आहे ही मध्य रेल्वेची उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळते। माटुंगा ते सायन या दरम्यान एका इमारतीचं बांधकाम चालू असताना जे बांबू लावण्यात आले होते ते बांबू थेट ओव्हरहेड वायरवरती जे आहेत ते कोसळलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती काहीशी ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। फास्ट ट्रॅक वरची जी वाहतूक जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे। सगळ्या लोकल ज्या आहेत मध्य रेल्वेच्या ह्या स्लो लाईनवरनं ज्या आहेत या आता चालू आहे। सध्या स्थितीला ते बांबू हटवण्याचं काम जे आहे हे चालू आहे, अशा पद्धतीची मध्य रेल्वेनं माहिती दिलेली आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू असताना लावण्यात आलेले बांबू हे ओव्हरहेड वायरवर पडले आणि त्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे।